मित्रांनो, घटना आहे 2 जुलै 2025, वार बुधवार. तो दिवस रात्रीचे 7:30 वाजले होते. IT कंपनीमध्ये काम करणारी 22 वर्षाची मुलगी आज एकटीच घरी होती. ती गेल्या 1 वर्षापासून पुण्यात कोंढवा परिसरात आपल्या भावासोबत राहत होती. पण भाऊ काही कामानिमित्त आपल्या गावी गेला होता. ही तरुणी घरी एकटीच होती आणि तेव्हाच घराची बेल वाजली. तुमचं कुरिअर आहे असे सांगून हा डिलिव्हरी बॉय मुलीच्या दरवाजात उभा राहिला. मुलीने फक्त एक दरवाजा उघडला होता आणि त्यातून ती कुरिअर बॉयला म्हणाली, आमचं असं कोणतंही कुरिअर येणार नव्हतं आणि आम्ही काही मागितले नाही. पण कुरिअर बॉय म्हणाला, नाव तर तुमचंच आहे आणि असं काही नसलं तर या कागदपत्रावरती तुमची सही करा. ती ठीक आहे. मुलीने आपल्या घराचा मेन दरवाजा उघडला. पण तो कुरिअर बॉय तिला म्हणाला, सॉरी पण माझा बंद पडला आहे. तुम्ही जरा पेन घेऊन येता का? ओके म्हणत मुलगी घरात आली आणि पेन शोधू लागली. तोच इकडे तिकडे पाहून कुरिअर बॉय घरात शिरला आणि घराचा दरवाजा बंद केला. मुलगी घाबरली. त्याने लगेच तिच्या चेहऱ्यावरती स्प्रे मारून तिला बेशुद्ध केले. तिच्यावर त्याने अत्याचार केले, बलात्कार केला आणि सगळं झाल्यानंतर तिच्या पाठीवर झोपून दोघांचा एक सेल्फी काढला. त्याने त्यावरच एक मेसेज लिहून ठेवला, मी पुन्हा येईल आणि आज जे काही तुझ्यासोबत घडले ते जर तू कोणाला सांगितले तर तुझा हा फोटो मी व्हायरल करेल. मुलीवर अत्याचार करून तिच्यासोबत फोटो काढून तिला मेसेज देऊन हा मुलगा तिथून निघून गेला. रात्री 8:30 वाजेच्या सुमारास या मुलीला शुद्ध आली. ती खूप घाबरली होती. आपल्यासोबत काहीतरी अनर्थ घडले आहे हे तिच्या लक्षात आले आणि तिने तात्काळ आपल्या घरच्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. घरच्यांनी घाईतच पोलिसांना याची बातमी दिली आणि मुलीच्या घरचे घटनास्थळी पोहोचले. मुलीची तक्रार नोंद करून घेण्यात आली आणि त्या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला. कात्रज कोंढवा रस्त्यावरील परिसरात ही सोसायटी अतिशय मोठी आहे. या सोसायटी बाहेर मोठी सिक्युरिटी आहे. येणाऱ्या जाणाऱ्याचा प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊनच त्याला आत सोडल्या जाते. ही तरुणी 11व्या मजल्यावर राहत होती आणि पूर्ण माहिती देऊनच पार्सल द्यायच्या नावाने हा डिलिव्हरी बॉय तिच्या फ्लॅटमध्ये पोहोचला. पूर्ण CCTV फुटेजद्वारे आता या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. श्वास पथकही बोलावण्यात आले आहे. मुलीची चौकशी डिलिव्हरी बॉय आणि या मुलीची आधी ओळख होती का याची चौकशी केली जात आहे. डिलिव्हरी बॉयला आज ही मुलगी एकटी घरी आहे हे कसे माहीत होते? तो इतकी हिंमत करून सिक्युरिटी असूनही मुलीच्या फ्लॅटपर्यंत कसा पोहोचू शकतो? या सगळ्या गोष्टींचा तपास अजून सुरू आहे. बाकी मुलीने जे सांगितले की स्प्रे मारलं तो स्प्रे कोणता होता हे देखील फॉरेन्सिक टीम आता बघत आहे. CCTVमधून या व्यक्तीचा फोटो समोर आला आहे. त्याचा स्केच बनवला जात आहे आणि एकूण 10 पथके या डिलिव्हरी बॉयचा शोध घेत आहे.